आज आपण पुन्हा एक नवीन टॅक्स घेऊन आलोय ज्याचं नाव आहे सेस टॅक्स. याची एंट्री आपण आता शिकणार आहोत. सेस हा विशेषतः कोणत्या प्रोडक्टवरती लागतो याची सर्व आपण माहिती घेऊया. आपले टॅक्सेशनची सिरीज चालली आहे ज्याच्यामध्ये आपण TDS शिकलो, TCS शिकलो, सर्व्हिस टॅक्स एक बघितला आणि त्याच्यानंतर आता बघतोय आपण सेस. हा एक महत्त्वपूर्ण टॅक्स आहे. हा सुद्धा बहुतांश ठिकाणी वापरला जातो. कोणत्या विशेषतः प्रोडक्टसाठी वापरतात ते आपण आता याच्यामध्ये शिकणार आहोत. ओके, तर बघूया सेस टॅक्स म्हणजे काय. बघा, सेस टॅक्स म्हणजे हा अतिरिक्त कर आहे जो आपल्या एखाद्या GST वर लावला जातो. GST किंवा इन्कम टॅक्सवर लावला जातो. मुख्य करावरती हा कर लावला जातो. पण विशेषतः कोणत्या GSTच्या अंतर्गत वापरला जातो. बघा, कंपेन्सेशन सेस म्हणजे GST सेस आहे. जसं की लक्झरी वस्तू असतील, लक्झरी आयटम्स असतील, कार वगैरे, सिगारेट आहे, कोल्ड्रिंक्स आहेत, मोठ्या गाड्या वगैरे आहेत, इत्यादीवरती काय होतं, सेस हा प्रामुख्याने टॅक्स लागतो. तो GSTच्या अंतर्गत वापरला जातो, म्हणजे GSTच्या इन्कम टॅक्स वरती लावला जातो, असा विषय होतो. बघा, तर आपण आता इथे एक उदाहरण घेणार आहोत, तो म्हणजे कोल्ड्रिंक्सचं घेणार आहोत. कोल्ड्रिंक्स विकणार आहोत आणि त्याच्यावरती आपण काय करणार आहोत, सेस टॅक्स कलेक्ट करणार आहोत. तंबाखू रिलेटेड प्रोडक्ट, सिगारेट, विमल पान मसाला वगैरे हे जे काही प्रोडक्शन्स आहेत, तर यांच्यावरती सुद्धा काय केलं जातं, टॅक्स, सेस टॅक्स असा आकारला जातो. GSTच्या अंतर्गत येतो तो. बघूया, या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, कोल्ड्रिंक्स विकली गेलेलं आहे, या वस्तूवरती सेस टॅक्स लावायचा आहे. जसं की स्टॉक आयटम आहे कोल्ड्रिंक्स, क्वांटिटी आहे 10 NOS आहे, रेट 1000 रुपये प्रति नग आहे आणि 10,000 रुपयाचा आपण हे करतोय, म्हणजे 10 क्वांटिटी. 28% GST लावायचा आहे आणि हा पंजाबमध्ये आपण सोल्ड आउट करतोय, त्यामुळं आपल्याला IGST लागणार आहे. IGSTचा पहिलाच प्रॉब्लेम आपण शिकतो याच्यामध्ये. ठीक आहे, आपल्या IGSTची सुद्धा परचेस सेलच्या एंट्री आहेत IGST, तर पुढे आपण शिकणार आहोत स्पेशली. तर बघू आता IGST कधी लावला जातो हा आपल्याला माहिती आहे. एका स्टेटमधून खरेदी केलेला माल दुसऱ्या स्टेटमध्ये विकताना, म्हणून पंजाबमध्ये आपण सोल्ड आउट करतोय, तर त्यावरती आपल्याला काय करायचं आहे, सेस टॅक्स कलेक्ट करायचा आहे, कारण कोल्ड्रिंक्स हा पार्ट आला यामध्ये. बघूया पहिलं याचं काय करायचं आहे. मग आता ह्याची काही कुठली मध्ये स्पेशल असा सेस टॅक्स म्हणून कुठे सेटिंग नाही आहे, ती GSTच्या अंतर्गत येते. याचा अर्थ GSTला यस केलं आणि त्याला यस केलं, सगळं सारखंच आहे. त्याच्यामुळं बघूया पुढे. डायरेक्टली आपण काय करू, एंट्रीवरती जाऊ. लेजर वगैरे सेपरेट तयार करण्यापेक्षा डायरेक्टली काय करू, एंट्रीवरती जाऊ आणि तिथे आपण बघू. तर काय म्हटलंय, कोणाला विकला आहे, ABC ट्रेडर्सला माल विकलेला आहे. वाउचर, छोटासा टॅक्स आहे, पटकन बघू. एफएट सेल्स, कंट्रोल H ने आयटम इन्व्हेस्ट करून घ्या. ओके, रेफरन्स नंबर FC-01, पार्टी अकाउंट नेम ABC. ABC भरपूर आहेत, तर आता इथे कुठलं आहे, ABC ट्रेडर्स म्हणून नावाची कंपनी तयार करायची आहे. मागच्या सुद्धा व्हिडिओ सगळ्या बघून घ्या, तुम्हाला त्याच्यामध्ये भरपूर सारं नॉलेज मिळून जाईल. सोल्ड आउट करतोय आपण, संडे डेटर्स. असेल याची GSTची डिटेल्स आपल्याकडे, तर इथे मेन्शन करायची आवर्जून. सॉरी, ह्याचा स्टेट जो आहे ना, IGST लागण्यासाठी आपल्याला स्टेट काय ठेवायचं आहे, महाराष्ट्र न ठेवता पंजाब ठेवायचं आहे. ओके, इथे पंजाब ठेवला, ऑटोमॅटिकली इकडे आलेला आहे बघा पंजाब. नाही आला, टाकून घ्या पंजाब. या दोन्ही ठिकाणी स्टेट जेव्हा तुम्ही चेंज करता त्याच वेळेला IGST कॅल्क्युलेट होईल, अन्यथा नाही. सेल्स अकाउंट म्हणा किंवा GST सेल्स म्हणा, काही म्हणू शकता. ओके, प्रोडक्ट आपण काय करतोय, तयार करूया. प्रोडक्ट कुठला आहे, कोल्ड्रिंक्स आहे. कोल्ड्रिंक अंडर ड्रिंक +C, ड्रिंक्स. कॅटेगरीच्या ठिकाणी नॉट ॲप्लिकेबल करून ठेवू आणि युनिटच्या जागी आपल्याला काय करायचं आहे, आता कोल्ड्रिंक्स कशामध्ये इथे मेन्शन केलेलं आहे, तर 1000 रुपये प्रति नग NOS मध्ये मेन्शन केलेलं आहे. म्हणून आपण या ठिकाणी काय करू, शॉर्ट फॉर्म NOS, लॉंग फॉर्म नंबर. कंपोनेंट्सचा नो ठेवायचा आहे. ओके,
HSN कोड काय याला दिला नाही आपल्या याच्यामध्ये, आपल्या बिलामध्ये जेव्हा दिला असतो त्यावेळेला आपल्याला टाकावा लागतो कंपल्सरी. ओके, टॅक्सेबल. किती टक्के जीएसटी लागलेला आहे, तर या ठिकाणी 28% जीएसटी आणि सेस 12% आहे, हे मेन्शन करणं गरजेचं आहे. आता सेस टॅक्स बघा, इथे गंमत आहे, सेस टॅक्स आहेच नाही याच्यामध्ये. मग काय करायचं आहे, सेस टॅक्स नाही आहे म्हणून इथे पण नाही सापडत आहे. मग काय करावं लागेल, जे ऑप्शन्स या स्क्रीनवरती नसतात त्यासाठी आपण F12 करतो आणि या ठिकाणी सेस टॅक्स इथे कुठेतरी ऑप्शन तुम्हाला दिसेल, प्रोव्हाइड सेस रेट, यस करायचं आहे, कंट्रोल ऍक्सेप्ट करायचं आहे. बघा, सेस रेट बेस्ड ऑन व्हॅल्यू आणि 12% देऊन टाकायचं, एवढंच म्हणायचं, खतम. किती टोटल क्वांटिटी आहेत, तर 10 क्वांटिटी आहेत, 1000 रुपये प्रति नग किंमत आहे. ओके, 10,000. ओके, लावून टाकायचं IGST, L+C IGST, इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, ड्युटीज अँड टॅक्सेस अदर स्टेटमध्ये आपलं होत आहे म्हणून GST IGST किती पर्सेंट आहे, तर 28%, पुरा 100% जेवढा असतो तेवढा लागतो तो, तो हाफ बीप काही होत नाही, 28%. बघा लागला इथे. त्याच्यानंतर आपल्याला काय डिस्क्रिप्शन कशा आलं, सेस टॅक्स लावायचा आहे. सेस टॅक्स आपल्याकडे नाही आहे तयार, सेस ड्युटीज अँड टॅक्सेस GSTच्या अंतर्गत येणार म्हणून इथे सेस बेस्ड ऑन व्हॅल्यू, हा सेस किती आहे, 12% आहे, डन. बघा लागला, 12% सेस आहे, IGST अमुक अमुक आहे, कंट्रोल ऍक्सेप्ट करून घ्यायचा. आता हा द्यायचा कोणाला आहे, हे सगळं कुठे जातं, गव्हर्नमेंटकडे, कारण टॅक्स कलेक्शन्स हे गव्हर्नमेंटकडेच केला जातो. आपण फक्त कॅल्क्युलेट करू आणि नंतर जेव्हा आपली फाईल आपण रिटर्न करतो त्यावेळेला हे सगळे टॅक्स गव्हर्नमेंटला पे करायचे असतात. असा एक छोटासा टॉपिक होता ज्याचं नाव आहे सेस टॅक्स, पण तितकाच महत्त्वाचा. लागतो कोणत्या प्रोडक्टला, तर इथे माहिती दिलेली आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं. लक्झरी वस्तू असेल, सिगारेट असेल, कोल्ड्रिंक्स असतील किंवा मोठमोठ्या गाड्या असतील इत्यादींवरती काय होतो, सेस टॅक्स लागतो आणि तो GSTच्या अंतर्गत येतो. जर का इंटरव्ह्यू सेक्शनसाठी आपण गेलो तर ह्या काही गोष्टी प्रामुख्याने आपल्याला विचारल्या जातात आणि त्याच्यावरती आपल्याला हे आन्सर द्यायचं आहे. ओके, ठीक आहे. अशा पद्धतीने टॅक्सेशन मधला अजून एक पार्ट आपला संपला. त्याच्यानंतरचा आपला GST संदर्भामध्ये आहेत बघा. आपण आता याच्यामध्ये काय काय बघितला, TDS बघितला, TCS बघितला, सेस बघितला, सर्व्हिस टॅक्स बघितला आणि आता शेवटचा आपला एक आहे तो म्हणजे IGSTचे 1-2 प्रॉब्लेम्स आपण घेणार आहोत. त्याच्यानंतर आपला टॅक्सेशन देखील पार्ट आपण मेनली जेवढा गरजेचा असतो तेवढा आपण याच्यामध्ये शिकतोय आणि तो कंप्लीट करतोय. मग त्याच्यानंतर फक्त आपल्याला पेरल सिस्टम वगैरे ही जी काय 1-2 ऑप्शन्स आहेत ते आपण घेणार आहोत. तो झाला की आपलं टॅलीची सिरीज खतम झाली. त्याच्यानंतर आपण चालू करणार आहोत एक्सेलची सिरीज, ज्याच्यामध्ये आपण फॉर्म्युले वगैरे खूप खतरनाक टॉपिक असेल. ओके, तर सर्व व्हिडिओ वॉच आउट करून घ्या.